ह्यो जो आंबा दिसतोय याचं कसं काय नाही? ही ATM व्हरायटी आहे, तर आपल्याला आहे ना ह्याच्यापासून 12 महिने आंबे लागणार आणि इल्ड पण जास्त मिळणार आणि शेतकऱ्यांना परवडणारा आंबा आहे हा. बरोबर ना. पण मग हा. 12 महिने आंबा लाग, पण याची क्वालिटी दुसरी इतर आंब्यासारखी असं मोसम? हा नॉर्मल आपला आंबा असतो ना तसेच लागणार. आणि कसं असतं माहितीये का, आपण इथून रोप नेणार आणि आपण म्हणणार की ह्याला बहर आलाय, मग आपल्याला लगेचच त्याच्यापासून आंबा भेटला पाहिजे, तर तसं नसतं. तर आहे ना 3 वर्ष पहिले असतात ना, तर त्याचा मोहर असतो ना तो खुडावा लागतो, त्याची प्रॉपर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण त्याला चांगले आंबे येणार. आणि असं असतं त्याचं म्हणजे प्रत्येकच आंब्याचं. इथं आता तिकडे आहे ना तो केशर आंबा आहे, हा जम्बो केशर आंबा आहे. तर हा जम्बो केशर मध्ये कसं आहे की ह्याचा पल्प असतो ना, तो पल्प नॉर्मल केशर पेक्षा जास्त असतो. त्याचं जे सीड असतं ना ते लहान असतं. हा, आणि 1 किलो मध्ये 3च आंबे बसतात, अशी ह्याची स्पेशालिटी आहे. त्याच्यापेक्षा हा बेटर असतो आंबा. सेम टेस्ट असतो दोन्हींची पण. जे दुसरे केशर त्याच्या पडता इथं विकसित केलेला आहे का बाहेर? काय ह्यो जो आंबा इथं विकसित केलेला आहे का बाहेरचा? इथंच विकसित केलेलं आहे. किती वर्षात पडला? हे आता हे झाड आहे ना, हे 2 वर्षाचं झाड आहे, तरी पण ह्याला चांगला बहर लागलाय. पण कसं असतं, ह्याचा मोहर आहे ना हा आलाय, तो पहिले 3 वर्ष तुम्हाला खुडावा लागणार, ह्याची प्रॉपर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करून द्यावी लागणार, तरच ह्याला चांगला बहर येणार परत एकदा आणि मग चांगले आंबे लागणार. 3 वर्ष फळ घ्यायचं नाही. 3 वर्ष फळ घ्यायचं नाही बुवा. घेऊ शकतो, पण तेवढं चांगला कमी प्रमाणात. हा कमी प्रमाणात पण येणार. आणि त्याचं कसं क्वालिटी पण डिपेंड करते की ह्याची क्वालिटी पण चांगली आली पाहिजे, असं असतं. आता हे पाहणारे आपल्या इथं याच्यामध्ये भेटून जाईल का? हो, आपल्याला मिळून जाईल. आपल्याला जर जास्त प्रमाणात झाडं हवी असतील तर तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल. जर कमी घ्यायचं असेल तर आपला केविकेला शेवटला स्टॉल आहे, तिथं मिळून जाईल. तिथं मिळून जाईल. याची प्राइस काय असेल? एका फळाचा रेट काय वेट का, म्हणजे 1 किलो मध्ये 3 आंबे बसतात ह्याचे जम्बो केशरचे. नॉर्मल केशर आहे की नाही, तर त्याच्यात कसं की 1 किलो मध्ये 5 किंवा 6 बसू शकतात, पण ह्याच्यामध्ये 3च आंबे बसतात. ह्याचं पल्प असतो ना नॉर्मल आंब्यापेक्षा तो जास्त असतो आणि कोय लहान असतो, असं असतं ह्याची स्पेशालिटी. हा हो, चांगला आहे. यांची प्राइस काय? आता समजा आपल्या आंब्यावरती जर का कुठला रोग झाला तर आपण त्याच्यामध्ये 22 टीन आणि क्लोरोपायरिफॉसचं आहे ना 1 लिटर पाण्यामध्ये हे करून स्प्रे घेऊ शकतो, जर का आपल्या आंब्यावरती कोणती कीड झाली किंवा काय. हा, बुरशी असतात. हा, आणि मोहर गळू नये म्हणून पण स्प्रे आहेत अवेलेबल, ते पण घेऊ शकतो. मी काय म्हणतो 15ची प्राइस काय असेल? ह्याची लहान रोपं असतात ना, त्याची स्टार्टिंग प्राइस 100 पासून चालू आहे. आणि आता हे मोठं आहे ना, हे 2 वर्षाचं झाड आहे, तर ह्याची स्टार्टिंग प्राइस 500 वगैरे पासून चालू आहे. आणि यांची ह्या सगळ्यांची स्टार्टिंग प्राइस 100 पासून चालू आहे. लहान रोपं तुम्हाला 100 पासून मिळून जातात. थँक्यू.